मी काय म्हणतो माझा भाऊ येत आहे पाहुणा अमरावतीचा. ह्या तुझ्या अमरावतीवाल्या भावाला धंदा आहेत का नसेत? हा निस्ता तुझ्या अमरावतीचा भाऊ नाही का? निवड आमच्या गावाला येते. त्याला कामधंदा आहेत का नसेत, का घरी झोपलाच राहते का करते तर का जण विनाकारण आमच्या घरी येते. अरे ज्यावेळी माझी बहीण राखी बांधावला आली होती त्यावेळी तू कसा झगडा केलतीस? आता येऊ दे का तुझ्या भावाला? नाही तुझ्या भावासोबत आता झगडा केलो का नाही? मीही नव्हत आपल्या नावाचा गगनराव. अरे माझ्या वाट्याला जावाचं नाही, सगळ्या लोकांच्या वाट्याला जावाचं. पण बहुत खतरनाक माणूस आहो मी. पागल माणूस आहो, एक प्रकारचा पागल. माझ्या वाट नाही जावाचा. अरे तुम्हाला काय म्हणलं का माझ्या भावाना? फक्त येत आहे म्हणून सांगलो तुम्हाला, पाहुणा म्हणून आमच्या घरी येते 2-3 दिवसासाठी. अरे केलं म्हणजे काय केलं म्हणजे? अरे तुम्ही दोघे बहीण भाऊ तसंच आहे, मला माहित आहे तुमची सवय. फुकट खाया फुकट खाय, आपल्या घरी चारा नाही. का चारतील तर तुम्हाला गु? पागल माणूस, का खावाचा विचार आहे तर का जण काही सांग नाही. मला एक गोष्ट सांग, जेव्हा मी तुमच्या गावाला गेलो होतो तेव्हा तुझ्या भावासाठी किती 1000 रुपयाची शर्ट घेऊन गेलतो. आता मीही पाहतो ना, तुझा भाऊ आमच्या गावाला येते तर किती रुपयाची शर्ट आणते तर माझ्यासाठी. तुम्ही काही बारतीन गिरतीन तर नसा तुमच्यासाठी शर्ट आणल तर. घेऊ शकते ना तुम्ही आपल्या पैशाना, तुमची कमाई आहे का नसे? त्याच्यावर अवलंबून कसं राहाल तुम्ही? अरे मी त्याच्यावर अवलंबून नसो आणि त्याला काही म्हणतही नाही आहो. पण येते, पण तो माझ्या मागच तोंड वाजवते. बिना फालतूची येडंग बेडंग सवाल विचारते, काही ना बाई बोलते. त्याचा काही समज नाही मला. विनाकारणचा इकड तिकड हिंडते, काम धंदा काही नाही. म्हणूनच मी त्याची राख करतो. मला माहित आहे ना त्याची सवय. हे काही काम नाही करत, येते ना मस्त झोपते. म्हणजे तुमच्या घरी 2-3 दिवसासाठी पाहुणा येईल ना, तुम्हाला कामही करू लागेल. तुम्ही त्याच्या घरी जाते तर किती काम करू लागत्या? कोणत्या गावचा तुझा भाऊ येत आहे? येत आहे ना माझा भाऊ, अमरावतीवरून येत आहे. आजच्या आजच येतो म्हणलं. चल बरं, काही हरकत नाही, येऊ दे. मी काही त्याला काही म्हणणारही नाही आहो. येईल तर राहील, 8-15 दिवस राहते का आणखी महिनाभर राहते. अरे पुढच्या महिन्यामध्ये त्याचे पेपर आहेत. त्याला अभ्यास करायचा राहते. फक्त तो 3-4 दिवस राहील, मग अभ्यास करावला जाईल आपल्या गावी परत अमरावतीला. दाजी मी आलो, भाऊजी मी आलो. अरे एक तर दाजी म्हण नाही, एक तर भाऊजी म्हण. 2-2 शब्द कसे वापरतेस बे तू? मी तुझ्यासोबत जास्त काही बोलत नाही. तुम्ही दोघे बहीण भाऊ राहा. मी चाललो तिकडं आपल्या कामधंदा करावले. शेतामध्ये जावं लागते. अगे माये, माझा भाऊ आला का गे? गे मा, तेवढ्या दुरून आला अमरावतीवरून. अरे तर मोठा काही काम नाही करून आला तो. फक्त आला गावाला तुझी भेट घेवाल. त्याला काय करतेस? ये म्हण ना, बस म्हण ना. अरे भाऊ बसलास का, नाही तर उभाच कसा राहतेस तू? अरे तू बस भाऊ, मी तुझ्यासाठी चाय घेऊन येते. अरे कायले विनाकारणचा चाय बनवतेस? तो आहे ना उगा मुगा, म्हणजे त्याला चाय नाही पेऊ देवाचा का तर? तो आला ना तेवढ्या दुरून तो पाहुणा आला ना, त्याला कपभर चाय नाही पेऊ दे? हा माणूस का जनावर होत? अरे काय गरज नसे विनाकारणचा खर्च करावचा. साखरपत्ती लागते का नाही लागत? राहू दे ना बाई, कायले चाय मांडतेस? आता मी 15-20 मिनिट राहतो ना मग निघतो. अरे बापा, तू तर फोनवर सांगला होतास का 2-4 दिवस राहतो ना मग जाईन म्हणून. 2-4 दिवसाच्या मुक्कामाला येतो म्हणून सांगलास ना तू. अरे नाही, माझा तिकडे कामधंदा आहे. 2-4 दिवस नाही जमा मला रावालं. तोच तर मी म्हणतो, कायला 2-4 दिवस राहायचा? तर पाय बायको, मी शेतामधून येतो तर तुम्ही गप्पा गोष्टी करा. मी चाललो शेतामध्ये, मला कामधंदा आहे. तुमच्यासोबत गोष्टी करायची काही वेळ नसे मला. अरे का भाऊ, 2-4 दिवसाच्या मुक्कामाना येतो म्हणून सांगलास, अजून जातो म्हणतेस? पाय बाई, मला अमरावती पर्यंत जातला वेळच होईल. पहिलाच येतला वेळ झाली, आता तुझी भेट भलाई होईल. 1 तास बसतो मग निघतो. मग रात होते ना मला तिकडे जावालाही, म्हणून कसं आहे लवकरच निघतो. हल्लाच आता जेवण करूनच जा. ठीक आहे ना, जेवण करून जातो. चल बरं, आता स्वयंपाक वगैरे करतो. मग जेवण वगैरे करजो. मग आता मी स्वयंपाक करतो आता. ठीक आहे. बाकी मग गप्पा गोष्टी मग सांगू. म्हणजे तेवढ्या दुरून आलास तू, आता तुला भूक लागली असेल. पहिला स्वयंपाक करतो मी, मग गप्पा गोष्टी करू.